कधी कधी ना सायलेंट राहणं चांगलं असतं. आपण जास्त एक्सप्लेन केलं ना गाईस तर आपलीच मेंटल हेल्थ खराब होत आहे. आणि जर समोरच्याला समजूनच नाही घ्यायचं ना तर तुम्ही किती पण एक्सप्लेन करा, तो व्यक्ती समजून नाही घेणार तुम्हाला. आणि ज्या व्यक्तीला आपल्या लाईफमध्ये किंवा जिंदगीमध्ये राहायचंय ना, तो व्यक्ती ना तुम्ही काही न बोलता तो आपल्याला समजून घेईल. ठीक आहे. कधी कधी काय असतं, आपण ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो ना, तो एन्व्हायरमेंट आपण ग्रो केलेला असतो. आणि त्या एन्व्हायरमेंटची जी आजूबाजूची व्यक्ती आहे, जी पर्सन आहेत ना, कोणी असू दे, आपले फ्रेंड झाले, आपली फॅमिली झाली, तर तो एन्व्हायरमेंट तुम्ही ग्रो केला असेल ना स्पिरिच्युअली, ओके, आणि मेंटली आणि इमोशनली तुम्ही मॅच्युअर्ड असणार. तुम्ही किती पण एक्सप्लेन केलं ना त्या फ्रेंड्स लोकांना किंवा तुमच्या फॅमिलीला तुम्ही त्यांना किती पण एक्सप्लेन करा, ते नाही समजणार. तुम्ही अशा एन्व्हायरमेंटमध्ये राहा, अशा एन्व्हायरमेंटचे तुम्ही सराउंडिंग करा जे तुम्हाला समजून घेतील, जे इमोशनली मॅच्युअर असतील. सांगण्याचा मुद्दा असे मित्रांनो, समटाइम्स सायलेन्स इन दी ओनली सोल्युशन फॉर द पर्टिक्युलर प्रॉब्लेम. तुम्ही तुमची एनर्जी वेस्ट नका करू अशा व्यक्तीसाठी की तो तुम्हाला समजू शकत नाही. ठीक आहे. तुम्ही आयसोलेट राहा. तुम्ही स्वतःला थोडा एकटं पण खूप जरुरी आहे. एकटेपणामध्ये खूप सारे विचार येतात, चांगले विचार येतात. ठीक आहे. मित्र बनवा, मित्र ठेवा, पण जास्त एनर्जी वेस्ट नका करू, माझं असंच म्हणणं आहे. आणि तुम्ही बुक्स वाचा, स्वतःला कसं हील करू शकता, गाणे ऐका, त्यामुळे तुमचं फेवरेट फूड खा. ठीक आहे. स्वतःला हील करण्यामध्ये तुम्ही जास्त टाइम दिला ना तर तुम्हाला समजेल सेल्फ एस्टीम काय असतं. ठीक आहे. सेल्फ रिस्पेक्ट काय असते.